मेळघाटसारख्या अतिदुर्गम आदिवासी बहुल भागात आजार बरे करण्यासाठी पोटावर डागण्या देण्याची अघोरी प्रथा आहे। 21व्या शतकात देखील अशा प्रथेमुळे होणाऱ्या बालमृत्यूची एकतरी घटना दरवर्षी प्रसारमाध्यमातून समोर येते। अंधश्रद्धा, अज्ञान व अगतिकता यातून निर्माण होणारा हा त्रास थांबवण्यासाठी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीने जनजागृती मोहीम हाती घेतली आहे। 17 मार्च 2025 रोजी अमरावतीच्या इरविन चौकातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करून या मोहिमेच्या पहिल्या टप्प्याची सुरुवात झाली। 7 एप्रिल 2025 रोजी या मोहिमेच्या पहिल्या टप्प्याचा समारोप होत आहे। या मोहिमेत सहभागी झालेले नंदिनी जाधव, भगवान रणदिवे, श्रीकृष्ण दोटे या कार्यकर्त्यांना 20 दिवसात 72 गावात मिळून चमत्कारिक प्रात्यक्षिके व जनसंवादाचे एकूण 140 कार्यक्रम केले। या मोहिमेबद्दल माहिती सांगताना नंदिनी जाधव म्हणाले की जेथे जेथे लोक एकत्र भेटत, संधी मिळे तिथे लोकांसोबत जादूटोणा, मांत्रिकांकडे जाणे याबद्दल चर्चा करत असू। कामाला जाणारे स्त्री पुरुष रात्री भेटायचे, गावात वीज नसायची, चौकात सोलरची लाईट असायची, त्या लाईटच्या खांबाखालील प्रकाशात आम्ही रात्री कार्यक्रम करायचो। कधी गाडीचा लाईट चालू करून त्या प्रकाशात लोकांशी संवाद साधायचो। सर्व लोक कार्यक्रमानंतर आमचे खूप आभार मानत। आमच्या गावात प्रथमच असा कार्यक्रम झाला असल्याचे ते सांगत। ही मोहीम एकूण 72 गावामध्ये पोहोचली। पुढील टप्प्यात मेळघाटातील उर्वरित गावात आम्ही पोहोचू। अंगणवाडीतील छोटी छोटी मुले, जिल्हा परिषद शाळा, माध्यमिक उच्च माध्यमिक शाळा, आश्रमशाळा, आशा वर्कर प्रशिक्षण, अंगणवाडी सेविका या कार्यक्रमासाठी सहभाग घेणार आहेत। या मोहिमेमध्ये कार्यक्रमाचे संयोजक, दुर्गम भागातील निवास व्यवस्था यासाठी जिल्हा परिषद, आरोग्य, ग्रामविकास, शिक्षण विभागातील कर्मचाऱ्यांचे व शासनाचे सहकार्य मिळाले। त्यासाठी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी मान्य संजिता मोहपात्रा, चिखलदरा गट विकास अधिकारी शिवशंकर भारसाखळे व मान्य जिल्हाधिकारी सौरभ कटियार, आदित्य पाटील, तालुका आरोग्य अधिकारी चिखलदरा यांचे विशेष सहकार्य लाभले। या संदर्भात पत्रकार परिषदेतून अधिक माहिती देण्यात आली। उधर का कार्यक्रम लगा दिया और उधर जाके गाँव में जाके प्रबोधन कर गया। स्कूल में या गांव में, दिन में स्कूल में करता था और रात में गांव में करता था कार्यक्रम। तो गाँव वाले लोग बताते थे हमको कि ये कार्यक्रम हमको अच्छा लगा, ऐसा पहला कार्यक्रम हमें कभी देखा ही नहीं। तो हमको भी लगता था ठीक है, ऐसा कार्यक्रम होना चाहिए, इनको जरूरत है, इनका प्रबोधन होना चाहिए। इसलिए हमने सभी गांव में जाके बता दिया। मगर वो समझ जाता है, मगर क्या है उसको थोड़ा सा उधर ज़्यादा ये महुआ का दारू होता है ना, वो लोग पीते हैं, इसी वजह से थोड़ा सा दिमाग में थोड़ा ये रहता है। तो उधर सब कुछ अच्छा है, वो बच्चे भी पढ़ रहे हैं, सब कुछ अच्छा है, घर भी अच्छा बांध रहे हैं। मगर तो वो असर है कि स्कूल में बच्चे जाते, स्कूल में पढ़ने के लिए उधर स्कूल भी थोड़ा सा कम है, वो ज़्यादा नहीं किया।